नमस्कार, माझे नाव सिद्धी सुदाम पवार. मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव देवी पद्मावती हायस्कूल चिरवली. माझ्या भाषणाच्या विषयाचे नाव आहे कोकण विकासाचे माझे स्वप्न. घनदाट झाडी डोंगर आणि नद्यांचे हे माहेर घर. घनदाट झाडी डोंगर आणि नद्यांचे हे माहेर घर. कोकण आहे माझे स्वप्न, जिथे विकास व्हावा निरंतर. कोकण आहे माझे स्वप्न, जिथे विकास व्हावा निरंतर. जुने रस्ते जुनी घरे हे सारे सारे जसे आहे तसे. जुने रस्ते जुनी घरे हे सारे सारे जसे आहे तसे. पण आता हवाय बदल, जिथे विकासाचा झराव आहे. पण आता हवाय बदल, जिथे विकासाचा झराव आहे. सह्याद्रीच्या कडे कपारीत पहुडलेला, अरबी समुद्राचा नितळ निळशार किनारा लाभलेला. माडा पोकळीच्या गर्द आमराईच्या बागांचा हिरवा साज ल्यालेला. आंबा काजू फणस यासारख्या विविध रानमेव्याचा, रान फुलांच्या रानगंधाचा, ओल्या सुक्या मासळीचा, विविध बोलीचा, लोककलांचा, परंपरागत जपलेल्या संस्कृतीचा, आपलेपणाच्या ओढीचा, शहाळ्यातील पाण्याच्या गोडीचा, ज्या भूमीने अनेक नररत्न दिली अशा शूरवीरांचा, गड आणि किल्ले यातून इतिहासाची साक्ष देणारा, लाल मातीचा टिळा लावून पराक्रमाची ज्योत तेवत ठेवणारा कोकणी बाण्याचा, निसर्गाच्या अनुपम लावण्याने मोहवणारा असा हा कोकणचा परिसर. म्हणजे जणू सृष्टी सौंदर्याचं कोंदणच. खरंच हे नयनरम्य कोकण भविष्यात नक्की कसं असेल, काय आणि कसा असेल कोकणचा चेहरा मोहरा. धावत्या युगात काळाची गणित दिवसांगणिक बदलत जातात. जगण्याची समीकरण बदलतात. वेगवेगळे प्रवाह येतात. या साऱ्या प्रवासात माझं कोकण कोणतं रूप धारण करेल? विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र व कोकण हे विद्यमान महाराष्ट्र राज्याचे 5 प्रादेशिक विभाग आहेत. कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात जमीन, पाऊस, पाणी, हवामान, पिके, निसर्ग, मनुष्य स्वभाव, मानसिकता, भाषा इत्यादी जवळपास सारखे आहे. मात्र कोकणचा प्रादेशिक विचार करता कोकणातील परिस्थिती इतर महाराष्ट्रापेक्षा फार भिन्न आहे. त्यामुळे इतर प्रदेशांसारखा विकासाचा समान मापदंड लावून कोकणचा विकास साधणे शक्य होणार नाही. त्यासाठी हवे व्यापक नियोजन. इथल्या लोकांच्या मानसिकतेला विचारात घेऊन, इथल्या परंपरागत मूल्यांचा विचार करून, पर्यावरणाच्या सौंदर्याचा विचार करून थोडीशी विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक आहे. इथल्या मूळ गाभा घटकांना धक्का न पोहोचता शाश्वत विकासाचे संघटन लक्षात घेऊन, इथल्या गाभा घटकांना धक्का न पोहोचता थोडीशी विचारपूर्वक पावले उचलणे अत्यंत गरजेचे वाटते. कुठल्याही प्रदेशाच्या विकासासाठी त्या प्रदेशातील उपलब्ध साधन सामग्रीचा जास्तीत जास्त वापर कसा करून घेता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे. विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान सुगामी व्हावी यासाठी विकासाचा एक निश्चित आराखडा असावा. त्याची कार्यवाही नीट होते की नाही याचा सतत पाठपुरावा करावा. कागदावरच्या योजनांपेक्षा प्रत्यक्ष कृती योजना असाव्यात. त्यासाठी दूरदृष्टीचे नियोजन असावे. येथील उपज सौंदर्य जपत शाश्वत चिरकालीन समृद्धीचा वारसा निर्माण करावा. राजकीय मंडळी, विचारवंत, एकूणच सारी जनता यांनी कंबर कसायला हवी. मनातील नकारात्मकता संपवून सकारात्मकता जोपासून कोकणच्या समृद्धीचे स्वप्न पाहण्याची जिद्द, या लाल मातीची ओढ व प्रेम मनात चेतवली पाहिजे. कोकणात सुमारे 150 इंच पाऊस पडतो. पाटबंधाऱ्याच्या साह्याने हे पाणी अडवले गेले तर भाताचे एक नव्हे तर वर्षातून 3 पिके घेतली असतील. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतीतील नवे संशोधन, प्रयोग व पद्धती यांचा व्यावहारिक वापर केला तर समृद्धी साधता येईल. त्यासाठी शेती, कार्यशाळा, शिक्षण, ग्रामपंचायत, कृषी अधिकारी, ग्रामसेवक यांच्याकडून शेतकऱ्यांनी वेळोवेळी माहिती प्राप्त केली पाहिजे. आता कोकणात भाताबरोबर ज्वारी, भुईमूग, मका, नाचणी, वरी, कांदा, मिरची, मिरी, वेलदोडा, जायफळ इत्यादी पिके घेतली जातात. काही ठिकाणी ऊस शेतीचा प्रयोगही केला जातो. मात्र अशा पिकातून मिळणारे आर्थिक उत्पन्न हे तुटपुंजे आहे. अशा पिकांना योग्य हमीभाव मिळाला, मार्केटिंगची सक्षम व्यवस्था निर्माण केली तर अधिक उत्पादन होऊ शकते. कोकण कृषी विद्यापीठाच्या साथीने कोकणातील पिकांच्या सक्षम उत्पादनासाठी मदत करणे योग्य ठरेल. कोकणातील बाहेर फळ बागायती बरोबरच येथील शेतकऱ्यांनी फुलशेती, भाजीपाला पिके, वनौषधी लागवड यांकडे लक्ष केंद्रित करून खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाला हातभार लागेल. कोकणात येवा, कोकणाचा मेवा चाखून जावा. खरंच या कोकणची लाल माती म्हणजे विविध फळांचे आगर. या लाल मातीत सहजपणे पिकणारी फळे म्हणजे आंबा, काजू, फणस, रातांबा म्हणजेच कोकम, नारळ, सुपारी, केळी, जांभूळ, करवंद, अननस, पपई, पेरू, चिकू, जांब, बोर, कलिंगड इत्यादी होत.
यापैकी आंबा हा फळांचा राजा. यातील हापूस आंब्याने तर जागतिक कीर्ती मिळवली आहे. मात्र त्याचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. हे बागायतदार चांगले व्यवस्थापन राखून आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरतात. अशांना 3 ते 7 टन प्रति हेक्टर एवढे सरासरी उत्पादन हापूस आंबा बागेतून मिळते. त्याचबरोबर कोकणातील महत्त्वाचे फळपीक म्हणजे काजू बेंगुर्ली. प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने आजपर्यंत काजूच्या कितीतरी किफायतशीर जास्त लागू असणाऱ्या जातीचे संशोधन केले आहे. या काजू पिकांकडे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी अर्थार्जनाचे साधन म्हणून पाहिले पाहिजे. तुझ्या सहर्ष स्वागतास उमलतो नवा ऋतू, तुझ्या सहर्ष स्वागतास उमलतो नवा ऋतू. ये सुखात कोकणात गात हर्ष गीत तू, ये सुखात कोकणात गात हर्ष गीत तू. कोकणचे निसर्ग वैभव एवढे संपन्न आहे की इथे भेट देणारा पर्यटक त्याच्या प्रेमात न पडला तर नवलच. कोकणचे निसर्ग सौंदर्य हे विविधांगी आहे. इथले सागर किनारे हिरव निळशार प्रदूषण मुक्त आहेत. कडे कपारीतून कोसळणारे मनोहारी धबधबे आहेत. हिरवाईने नटलेली हिरवा साज केलेली अवनी आहे. इथले तलाव नदी काठ हिरवाईने नटलेल्या वळणवेड्या वाटाचे रस्ते, इथले तलाव नदी काठ वळणवेड्या वाटाचे रस्ते विविध तीर्थक्षेत्रे आहेत. कोकणचा एकूणच प्रांत मोहमयी सौंदर्य स्थळाचा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी विकासाच्या वाटा खुणावत आहेत. यासाठी येथे सुमारे 600 जिल्ह्यांपैकी देशातील सुमारे 600 जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग हा एकमेव असा जिल्हा आहे की जो संपूर्ण पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला आहे. येथे सुंदर विचारांची बीजे फार पूर्वापार पेरली गेली. कोकणच्या अनुपम लावण्याने ती अधिकाधिक मोहरावी हीच अपेक्षा. यासाठी सर्व कोकणवासियांनी सामाजिक, नैतिक, राजकीय, शैक्षणिक उत्थानासाठी सदैव कंबर कसली पाहिजे. माझं स्वप्न एकच निर्मळ कोकण व्हावं समृद्ध सुंदर. माझं स्वप्न एकच निर्मळ कोकण व्हावं समृद्ध सुंदर. प्रत्येक हृदयात अभिमान पेटो, कोकण माझं भारताच रत्न ठरो, कोकण माझं भारताच रत्न ठरो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.